उत्तर. शरीर आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वा. हा, आता आपण शरीरावर काम केलंय पण ते पुरेसं नाहीये. ते खाली टाक पप्या, ते खाली टाक. आज आपण शांत कसं राहणार हे शिकणार आहोत. मी तुम्हाला सांगतो की शरीर हे वादळासारखं असं काही करत असलं तरी सुद्धा मन हे असं अत्यंत शांत पाहिजे, एखाद्या खोल डोहासारखं. पप्या, टाळ्या वाजवू नको. तू फरसाण काय खातोयस यार? मन शांत करायचा प्रयत्न करतोय, हा फरसाण खातोय यार. काहीच सिरियसली करत नाही ते लोक यार. प्रोटीन चेक होता आधी, आता भरलाय त्यांनी पर्सेंट. हा, आता भरलं. त्याला सांगितलं, डॉक्टरनी सांगितलंय त्याला. हा, आता सगळ्यांनी डोळे मिटा. हळूहळू तुमचे सगळे स्नायू शिथिल होत चाललेत. शिथिल शिथिल. आणि त्याच वेळी तुमच्या मनात प्रकाशाचा एक किरण उच्छाद मांडतोय. हे बघा, शरीराची भूक शरीराची भूक असते, मनाची भूक मनाची भूक असते. हा प्रकाशाचा किरण तुमच्या मनाची भूक मनाची भूक, अरे मनाची भूक भागवतोय रे. मनाची. हे फरसाण खातायत यार. किती घाणेरडे लोक आहेत यार हे. अरे हा, काहीच सिरियसली करत नाहीत यार हे लोक. मी चाललो यार, तुम्ही करा तुमचं तुमचं. घे भाई घे. थोडं तर घे. डाएट चाललंय भाई. अलर्ट. ते ठेवून दे, ठेवून दे. डोळे मिटा. तुमचं शरीर शिथिल पडत चाललंय आणि मनात प्रकाशाचा किरण उच्छाद मांडतोय. शरीर शिथिल, मन उत्साही. शरीर शिथिल, मन उत्साही. शरीर शिथिल, मन. काय करताय रे तुम्ही? दगड काय मारताय तुम्ही? बाई कावळा आहे का? कावळा आहे मागे त्याला. मागे कावळा. हे बघ. अरे जाईल तो. नाही बाई, इथे अलाउड नाही कावळा. हे काय काय हॉटेल आहे बाई? हे काय ते हे आहे का ते? डोळे मीठ. डोळे मीठ. मला राग येतो बाई. हो. शरीर शिथिल, मन उत्साही. शरीर शिथिल, मन उत्साही. मनात पाण्याचा धबधबा कोसळतोय.